नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला माहीतच आहे की या आधीच्या भागामध्ये आपण आम्ही दोघी या चित्रपटाविषयी थोडंसं जाणून घेतलं, पण आज जरा सविस्तर जाणून घेणार. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रेझेंट्स व्हाईट स्वान स्टुडिओज निर्मित आम्ही दोघी हा चित्रपट आजच प्रदर्शित झालेला आहे. ही गोष्ट आहे आमची, ही अमला आणि ही मी सावित्री सरदेसाई. एकदा वाटलं ना की करून टाकायचं, म्हणजे मग परत हळहळ वाटत नाही. या चित्रपटाला भरभरून शुभेच्छा, आशीर्वाद मागतो तुम्हा सगळ्यांकडे आणि पुन्हा एकदा या संपूर्ण टीमचं स्वागत करून सुरुवात करतो आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. यापूर्वीच्या भागात आपण वेगवेगळ्या गप्पा मारल्या, तुमच्याविषयी जाणून घेतलं, पण प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे की आणि होम मिनिस्टरचं हे एवढं मोठं कुटुंब की ज्या निमित्ताने आज आपण भेटलेलो आहोत आम्ही दोघी, त्याविषयी आता आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. कारण मला एकंदरीत सगळ्यांशी संवाद साधल्यानंतर एवढं लक्षात आलं, जे काही शूटिंगचा काळ होता तो एकदम आनंदात गेलेला असणार, धमाल असणार. तर आता मॅडम मी प्रेक्षक म्हणून इथे बसणार आहे आणि मला तुम्हाला विचारायचंय की ही भट्टी कशी जमली सगळ्यात आधी? ते प्रतिमाताईंनी केलं. म्हणजे प्रतिमा जोशी जी आमची दिग्दर्शिका आहे तिने ती भट्टी जुळवून आणली आणि कदाचित बहुतेक ती भट्टी जुळवल्याचा काम म्हणून तिला आनंद जितका मिळाला असेल तितका कॅमेऱ्याच्या मागे अरे उत्साह आणला या माणसांनी, कुठून यांना एकत्र आणलं असंही तिला झालं असेल. कारण डिरेक्टर प्रतिमा जोशी ती आपल्या क्षेत्रातल्या लोकांना खूप माहिती आहे, कारण पण तिची डेब्यू फिल्म आहे ऍज अ डिरेक्टर, तिची पहिलीच फिल्म आहे. चंद्रकांत कुलकर्णी सरांबरोबर त्यांनी काम केलं, अमोल पालेकरांबरोबर केलं, चित्रा पालेकरांबरोबर केलं, बरंच काम केलं. तिच्याबरोबर तुम्ही कधी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने? मी केलं होतं. मी पण केलं. मी नव्हतं केलं, माझा पहिला एक्सपिरियन्स नाही. मी आणि तिने एकत्र अभिनय पण केलाय. अरे वा. प्रतिमा आणि मी चित्राताईंच्या फिल्ममध्ये मातीमाय नावाची फिल्म होती, त्यात मी एकदमच नवीन होते आणि प्रतिमा अप्रतिमच ऍक्ट्रेस आहे. म्हणजे तिचं काम ज्यांनी बघितलं असेल किंवा आता वाडाची रेवंदीमध्ये नाटकात ती काम करते, पण तेव्हा मी आणि तिने एकत्र काम पण केलंय आणि त्या फिल्मचे कॉस्ट्युम्स पण प्रतिमाने केले. या सिनेमाची पटकथा पण तिने आणि भाग्यश्री तिने. अरे हो, भाग्यश्री पण आहे ना, त्या दोघी पटकथा त्यांची. हो. कथा गौरी देशपांडेच्या कथांवरती आणि अनेक काही अनुभवांवरती, पत्रांवरती असं त्यांनी एकत्रित हे केलंय. पण मूळ गौरी देशपांडेचीच ही महत्वाची दोन कॅरेक्टर त्यांच्या कथेवर. आणि मग संवाद कोणी? भाग्यश्री. मग निर्मिती कोणाची? संजय छाबरिया प्रेझेंटर आहेत आणि पूजा छाबरिया त्यांच्या सौजा आहेत, त्या निर्मात्या आहेत. बरोबर. तुम्ही सगळे एकत्र कसे आहात? प्रतिमाचं कास्टिंग आहे हे. तिला तिला ती म्हणाली की मला गोष्ट जेव्हा वाचायला सुरुवात केली ती, म्हणजे सिनेमा लिहायच्याही आधी, तेव्हा ती जी पात्र मला दिसत गेली त्या सगळ्या ऍक्टर्सनी तिला हो म्हटलं. म्हणजे आमच्या दोघींचा प्रश्नच होता, आम्ही हावरटारख्या होच म्हणालो लगेचच पहिल्या वाचनाला. पण म्हणजे बाकीच्या मंडळींना सुद्धा, किरण सरांना सुद्धा, कारण त्यांच्याविषयी एक मोठा गैरसमज आहे की ते हिंदीतले मोठे ऍक्टर असल्यामुळे ते मराठीत काम करतील की नाही, मराठी लोकांमध्ये ते मिसळतील, मराठी बोलता येतं की नाही इतपत वाटतं. कधीच कोणी कॉन्टॅक्ट? मित्र अनेक आहेत, पण कधी मी असं त्यांना विचारलं, अरे तुम्ही काय बोलवत नाही, तुला वेळ कुठे असणार? अरे पण मला विचारा तर खरं. आणि तू आता हिंदी टीव्हीवरचा ऍक्टरचा एक शिक्का बसलाय, तर त्याला काय, तर मी खूप प्रयत्न तर खूप करतोय. आणि मला स्वतःला एक आत्म खूप वाटतं की माझी भाषा मराठी आहे आणि त्या मराठी भाषेला मी अजूनही विसरलेलो नाही. कारण मी अजूनही उत्कृष्ट न म्हणता उत्कृष्टच म्हणतो, तो ट फार स्पष्टपणे बोलतो मी अजूनही. तर त्याचा फायदा मराठी लोकांनी घेतला पाहिजे आणि मलाही कामं दिली पाहिजेत, पण ते होत नाहीये. त्यामुळे मी आपलं सतत हिंदी टीव्ही करत असतो. काय आरती कशी? मला भाग्यश्रीताई प्रतिमाताईंचाच फोन आला. पण यापूर्वी कधी काम केलेलं नाही, ओळखत खूप होतो आणि जेव्हा जेव्हा भेटायचं तेव्हा माझं होतं की मला तुमच्या बरोबर नाटक करायचंय. म्हणजे सगळीच त्यांची जी टीम होती, चंदू सर, प्रशांत सर, भाग्यश्रीताई, प्रतिमाताई, तर मला डेस्परेटली नाटक करायचं होतं त्यांच्याबरोबर. आणि मला कधी असं मी विचार नव्हता केला की प्रतिमाताईच्या इंडिपेंडेंट
पहिली त्याची इंडिपेंडेंट फिल्मसाठी ती इतका विश्वास दाखवून मला विचारेल, कारण की याच्या आधी पूर्वी कधीच काम एकत्र केलं नव्हतं, एकमेकांची कामं खूप पाहिली होती. तिने फोन केला आणि मी काही विचारलंच नाही पुढे काय रोल आहे, काय 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 काही नाही विचारलं. काहीच नाही. मी म्हटलं हो मी आहे, आपण कधी भेटायचंय सांग, पुढचं सगळं आपण ठरवून घेऊ. आणि भूषण मला प्रतिमाताईंनी कॉल केला होता आणि नरेशन दिलं. ते पण त्यापूर्वी कधी नाही, एकत्र काम काम नव्हतं केलं. त्यामुळे तिने फोनवरतीच नरेशन जे दिलं एकंदरीत हे ऐकल्यानंतरच म्हटलं ही डेब्यू फिल्म, कारण की मी प्रतिमाताईला नव्हतो ओळखत. मी म्हटलं युजली असं होतं आपलं की नाही स्क्रिप्ट पाठवा, मी वाचतो मग बघतो. इतकी क्लॅरिटी होती हे ऐकल्यानंतरच म्हटलं हे काहीतरी वेगळं असणार आहे, हे खूप भारी असणार आहे आणि आय वॉन्ट टू बी अ पार्ट. तिने म्हटलं मला लगेचच कळतंय की यातनं खूप शिकायला मिळणार आहे, मी करतोय ही फिल्म फॉर शुअर. तर उलट होतं माहितीये, या फिल्मला एक ऑटोमॅटिकली आपल्याला एक सपोर्ट करावासा वाटतो. म्हणजे युजली आता बऱ्याच वेळेला असं व्हायचं की दुपारपासून माझं शूट असायचं, सकाळी नाहीये. तर मला भाग्यश्रीताई म्हणायची तू उद्या आरामात या, पहिले 2 सीन तुझे नाहीये तर तुला मी फोन करते मग निघ. आणि माझं असं व्हायचं का नको, मी येतो ना, मी येऊन थांबतो. कारण काय सेटवरती लिटरली दोघींकडून, प्रतिमाताईकडून सुद्धा आणि या दोघींना ऑब्झर्व्ह करून सुद्धा इतकं शिकायला मिळायचं. नाही मी येतो थांबतो आणि दॅट्स अ लर्निंग एक्सपिरियन्स विच आय वॉन्ट. तो मिळाला. हे जे वाक्य होतं की नाही, या दोघींकडून खूप शिकायला मिळतं. आणि कसं वाटलं, म्हणजे ऐकताना कसं वाटतं हे वाक्य? मला असं वाटलं की त्यांनी चांगल्या लोकांकडनं शिकायला हवंय. आता तो एक चांगला मित्र झालाय तर मी आता त्याला खाजगीत सल्ला देईन की माणूस विद्यार्थी असतो कायम, हे मुक्ताच बोलू शकतो. पण त्यांनी चांगल्या लोकांकडे. नाही जेन्युअनली हे चांगलंच चॉईस होतं. पण फॉर शुअर हे कळेल म्हणजे फिल्म बघितल्यानंतर. मला ते गंमतच वाटते. नाही पण तुला एक सांगू, ही जरी गंमत वाटली ना तरी त्या क्षणापुरती तुझे जे एक्सप्रेशन होते ना ते या सगळ्या कॅमेऱ्यांनी टिपलेले आहेत. असं काही नाही, मी शांतपणे त्याचं म्हणणं ऐकत होते तो काय बोलतोय. पण मला खरंच गंमत वाटते हे असं कोणी म्हटलं की, कारण मी खरंच मोठी नाहीये ना नाही. वयानी ना कामानी ना या कशाने. निमित्ताने मला एकच सांगायचंय, याचा अर्थ असा की बरेच जण तुम्हाला ही एक वेगळ्या पद्धतीने पावतीये असं मी म्हणेन, की तुम्हाला बघून तुमच्याकडनं शिकतायत. तर आता खूप जबाबदारी नाही म्हणजे मला असंही वाटतं की हिच्याकडे बघितल्यानंतर एवढं शिकायला पाहिजे की काय काय गोष्टी टाळाव्यात. सेटवरती इतकी मस्ती करते ही आणि आणि ते एका क्षणामध्ये ती बदलते, ते प्रत्येकाला जमत नाही. एक मिनिट, पण हे तुम्ही म्हणण्याचं काहीच कारण नाही, कारण हे दोघं इतके मस्ती करायचे आणि मला इतकं शांत राहायला लागायचं की प्लीज मला तयारी लागते, कारण मला वेळ लागतो. हे दोघं मग चटाचट खोड्या काढून हसून या बाजूला वगैरे असे ते दोघं जण आहेत. मला दुसरा दिवस आठवतो आमचा, जेव्हा रात्रीचा सीन होता, आम्ही टेबलवर बसलो होतो. मला हिच्याबद्दलचा काही एक राग व्यक्त करायचा होता आणि मला धुमसायचं होतं. तर मी त्याच्यात राहण्याचा प्रयत्न करत होते, कारण मी 16 वर्षाची पण आहे त्याच्यात. सो मला ते टेम्परामेंट घेण्यासाठी आणि त्याच्यात आचकट विचकट मी वागू नये म्हणून मी प्रयत्न करत होते. तर हे तिथून आजूबाजूनी शिट्ट्या मारतायत, शू करतायत, शिट्ट्यांवर गाणी म्हणतायत. मी दुर्लक्ष केलं तरी मला खोदून खोदून विनोद सांगतायत. मग मला आलं हसायला आणि मी एकदा हसायला लागले पण की मग मी मला एक थांबत सांग नाही. की काय एवढं काय राग व्यक्त करायचा होता? नाही ते आता ते सिनेमात कळेल. ते सिनेमात हा, कळेल. म्हणजे मुक्तावरचा राग नाही येतो आणि तो राग नाहीये, पण ते नक्की नातं काय ते सिनेमात कळेल. अजून वेगवेगळे असे, म्हणजे आता तुम्ही व्यक्तिरेखांमधून आम्हाला दिसणार आहात, पण या चित्रपटाच्या निमित्ताने अजून असे कोण कोण आहेत या कुटुंबाचे सदस्य, मग सिनेमॅटोग्राफर असेल किंवा त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. कोण सांगेल? सूत्रधार मॉनिटर आमचा. कोण मॉनिटर? पण सांग ना मुक्ता. मिलिंद ज्यांनी जो आमचा सिनेमॅटोग्राफर आहे, ज्याचा खूप मोठा सहभाग आहे. आमच्या प्रत्येक टीझर पासून कळतं आहे की ती फिल्म प्रतिमाने ज्या पद्धतीने व्हिज्युअलाइज केली त्याला योग्य न्याय त्याने दिला आहे. म्हणजे तितकाच तरल आणि हळूवार शूट केलंय. किंवा आमची पात्र ज्यांनी उभी करायला मदत, भाग्यश्रीचं नाव आपण घेतलंच, पण यातले काही डायलॉग्स आहेत जे प्रिया खूप छान सांगते नेहमी, की एक एक वाक्य असं घरी घेऊन जावं असं वाटतं आपल्या बरोबर, आपल्या थॉट प्रोसेसमध्ये कायमचं बंद करावं असं वाटतं. इतकी सुंदर वाक्य लिहिलीत भाग्यश्रीनी. आणि जे की मला वाटतं मूळ लेखिकेचं सगळं लिखाण आणि मूळ लेखिका आत्मसात केल्यानंतरच ते घडू शकतं, इतकं छान लिखाण आहे. किंवा जिने आमचे कॉस्ट्युम्स केले किंवा आमचे मेकअप आणि हेअर टीम. कारण मला पर्सनली मिळालेली मोठी कॉम्प्लिमेंट म्हणजे मला बऱ्याच लोकांनी पहिल्या टीझरमध्ये ओळखलंच नाही पटकन.
ग्लिम्स मध्ये की मी इतकी वेगळी दिसते या सिनेमात, आणि जी गरज होती कारण मी ती अंमला वाटणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे माझ्या कॉस्ट्युम, हेअर आणि मेकअप डिपार्टमेंटनी प्रतिमाच्या बरोबरीने कष्ट घेतले हे कॅरेक्टर उभं करायला, आणि त्यामुळेच मग त्या व्यक्तिरेखा वेगवेगळ्या दिसतात. मग त्याचा आपण लहेजा आणतो, मग त्यात काही आम्ही तो करतो, तो एफर्ट सगळ्यात शेवटी असतो, नट मंडळी जे करतात तो. पण त्याच्या आधी अनेक डिपार्टमेंट्स आमची अशी असतात जे सगळ्यावर खूप कष्ट घेत असतात. पहिल्यांदा आपण दिसतो, मग आपण समजतो. म्हणजे माणसं पहिल्यांदा बघितलं की जज करतात कपड्यांवरनं, दिसण्यावरनं की कसा असतो, मग नंतर बोलल्यावर कळतं की तो कोण आहे आणि कसा आहे. पण हे शूटिंग कुठे झालं सगळं? कोल्हापूरमध्ये. कोल्हापूर, मुंबई, एक दिवस पुण्यात. अच्छा, म्हणजे असं पण सगळीकडे होते की प्रत्येकाचं? बऱ्यापैकी सगळे होते सगळीकडे ना. हे फक्त मी नव्हते, कोल्हापूरमध्ये मुंबईत होतो फक्त फक्त. नव्हते. मी फक्त कोल्हापूरमध्ये. पण नेमके कोण आहात तुम्ही या चित्रपटात प्रत्येक जण? मी सावीची खूप जवळची मैत्रीण आहे, लहानपणापासूनची. बर. हा, अगदी घट्ट. सावी माझी मुलगी आहे आणि मला बायको नाही, हिला आई नाही. शब्द कोणच घातल्यासारखं. प्रियकर, सावीचा प्रियकर. सावीचा प्रियकर. सगळं म्हणजे तिचं ती सावी ती माझी मी. आणि मी अंमला. हो ना. आणि हिची कोण आहे वगैरे असं काही नाही, मी काही. अंमला. पण आता आम्ही दोघी म्हटल्यानंतर तुम्ही दोघी जवळपास म्हणजे मैत्रिणी आहात की काही नाही, की ते आम्ही चित्रपटातच बघायचं? हा सस्पेन्स नाहीये खरं तर, पण हे तुम्ही प्रत्यक्ष विटनेस केलेलं जास्त छान. म्हणजे ते ना आता तुम्ही काय पद्धतीने बघणार आहात त्यावर ते अवलंबून असणार आहे की आम्ही कोण होतो एकमेकींचा. Correct, त्यामुळे त्याला एक नाव देण्याची गरज नाही. हा जेव्हा भव्य पडद्यावरती तुम्ही बघितला, मग डबिंगच्या निमित्ताने असेल, तेव्हा काय प्रतिक्रिया होती प्रत्येक? मी खूपच भारावून गेले होते. एक तर मी प्रतिमाला खूप वर्ष ओळखते आणि त्यातला इमोशनल भाग होताच की प्रतिमाची पहिली फिल्म आहे. पण मला पहिल्यांदा असं घडलं कुठच्याही फिल्मच्या बाबतीत की मी पहिलं स्क्रीनिंग असून मी ते बाहेरनं प्रेक्षक म्हणून बघू शकले. त्या गोष्टी बरोबर मी जास्त गेले की आपल्या चुका काढण्यापेक्षा, कारण युजली आपण असंच करतो की हा सीन माझा बरा होऊ शकला असता किंवा ते जरा फारच हे झालं वगैरे, या ज्या आपण एक चिकित्सक पद्धतीने बघतो. या सिनेमाचा एकमेव अनुभव पहिला माझा असा आहे की मी खूप बाहेरनं आणि छान बघू शकले सिनेमा, आणि मी खूप इमोशनल झाले होते गोष्ट बघून. बर. मी ऍक्च्युली मी म्हणाली ते थोडंसं पुढे नेऊन सांगेन. आणि जसं मगाशी मुक्ता म्हणाली तसं की खूप गोष्टी घेतल्या मी या सिनेमातनं प्रोसेसमध्ये ही, आणि सिनेमा बघतानाही अल्टिमेटली की त्यातली काही वाक्य माणूस म्हणून खरंच माझ्या मनात घर करून गेलेत की मला हे लिबरल विचार करता यायला पाहिजे. त्यातलं हे 2-3 वाक्य सांग. एक वाक्य तर अगदीच मला वाटतं की प्रत्येकाला हे जमलं पाहिजे, जे मलाही जमलं पाहिजे, मला अजिबात जमत नाही. ते म्हणजे आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला स्वातंत्र्य द्यावं, अगदी आपल्यावर प्रेम न करण्याचं सुद्धा. अरे वा. ही जर गोष्ट आपल्याला आयुष्यात जमली, इतकं निरपेक्ष भावनेनी जर आपल्याला सगळं करता आलं, तर तुम्हाला राग, लोभ याही पलीकडे जाऊन फक्त त्या नात्यामधनं निखळ आनंद मिळेल, आणि तुम्ही त्यातनं सतत एक काहीतरी चांगलीच भावना घेऊन जा. मला वाटतं ह्या काही गोष्टी मला लेखन, कॅरेक्टर, परत एकदा वाक्य. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला स्वातंत्र्य द्यावं, इतकं आपल्यावर प्रेम न करण्याचं सुद्धा. व्हेरी गुड. उमेशला देणार? नाही ना. मी म्हणून म्हटलं ना की माझ्यात ते नाहीये आणि मला ते आत्मसात करायला आवडेल. तर उमेशकडनं घोकून घेणार आहे. हे तुझ्यासाठी उमेश, हे खूप छान वाक्य आहे, लक्षात ठेव. भूषण, एक इमोशनल अवेकनिंग होती ही फिल्म. आजकाल एक जनरेशनच खूप जास्त ना सगळी ही खूप प्रॅक्टिकल असं झालं आपण विचारांनी वगैरे, आणि इमोशन्स ना कुठेतरी असं मला प्रत्यक्षात स्वतःबद्दल पण वाटतं की एक सेकंड प्रायोरिटी देतो आपण. खूप प्रॅक्टिकल झालेलो आहोत. ही फिल्म करताना मला जे जाणवलं आणि बघितल्यानंतर सुद्धा की खूप जास्त इमोशनल अवेकनिंग होतं. खूप इमोशनल करतेच फिल्म आणि विचार करायला भाग पाडते नक्कीच. माझा असा स्वतःचा अनुभव आहे की प्रतिमाने नाटकातनं खूप कामं केलेली आहेत आणि बऱ्याच वेळेला आपल्याला चित्रपटावरती नाटकाचा प्रभाव दिसतो. पण मी संपूर्ण सिनेमा बघताना मला असं जाणवलं की पहिला चित्रपट, जरी तिने आधी असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलं असलं तरी पहिला चित्रपट करताना तिने चित्रपटाची म्हणून जी भाषा असते, त्याचं पडद्यावरती दिसणं, लोकांचं किती संवाद असायला हवे, काय लेवलने बोलायला हवेत, त्यांनी किती एकमेकांशी लाऊडली इंटरॅक्ट करायला हवं, त्या सगळ्यावरती तिने इतका ताबा ठेवला होता की मला ती दिग्दर्शिका म्हणून एकदमच वेगळी दिसायला लागली. खरं तर स्वतः अभिनय करताना फार अवघड असतं की दुसऱ्याला शिकवणं की अरे असं नको, असं बोल, हे चांगलं वाटेल, तर तिने कधीही ते केलं नाही.
तिने ते प्रत्येकाला फ्रीडम दिलं आणि आमचा कॅमेरामन त्याने तर कमाल मिळत. मला आठवतं तर किस्सा की त्याला काही सांगायला गेलं ना की मिलिंद तुला माहिती आहे असं असं हो ना हो. तो लाईट तिकडे हा काय म्हणला म्हणजे त्याने ते ऐकलेलंच नसतं. त्याचं इतकं कामात लक्ष होतं आणि त्याने इतक्या तो कधी फक्त कॅमेरा मागे नव्हता. तो कॅमेऱ्याच्या पुढे येऊन वस्तू हलवायचा, सजेशन द्यायचा लोकांना, लुक्सवरती बघायचं जरा हे असं करायचं. ही सगळी कलेक्टिव्ह टीम जी वर्क जे आहे ना ते पडद्यावरती दिसतं. आणि मला स्वतःला प्रेक्षकांना असं सांगावं असं वाटतं की मराठी नाटकावरती ज्या पद्धतीने तुम्ही प्रेम करता की थिएटरमध्ये जाता, रांगेत उभे राहता, तिकीटं काढता, नाटक जाऊन बघता, इंटरव्हलला काय खायचं ठरवता, सजून धजून जाता. मराठी सिनेमाकडे अजूनही प्रेक्षक तितकेसे जात नाहीत. आता दुपारचं कोण जाणार असं म्हणतात आणि पण ते प्रमाण वाढायला हवं. माणसांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायला हवा. लागेल आता 2 महिन्याने टीव्हीवरती या एका भावनेपोटी घरात बसू नये. त्यामुळे मराठी चित्रपट जास्त चालेल आणि तो जितका चालेल तितके चांगले चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचतील. मी जेव्हा ऐकलं होतं तेव्हाच लक्षात येतं की किती स्ट्रॉंग कंटेंट आहे फिल्मचा. सगळ्यात महत्वाचं ते आहे. बाकी सगळ्या गोष्टी नंतर नंतर ऍड होतात, पण मेन जे असतं कंटेंट तो इतका स्ट्रॉंग आहे आणि त्याला इतक्या स्ट्रॉंग लोकांचा हातभार लागलाय की ते अख्खं प्रोडक्ट खूप छान वेगळं आणि मनापासून आलेलं झालंय. एक्स्ट्रीम क्लॅरिटीने त्यांनी ही फिल्म बनवलेली आहे आणि मनापासून बनवलेली एका आहे. चांगल्या निर्मितीचे आपण पार्ट आहोत. खरंच याचा एक मला. आनंद गौरी देशपांडे तुम्हाला ज्या लिहितात स्वतः अतिशय आवड. त्यांचं एक एक पान गळावया मी असंख्य वेळा वाचलंय आणि ते जेव्हा वाचतो ना तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की गोष्ट वाचणं आणि गोष्ट सांगणं याच्यात जो फरक आहे ना तो त्यांच्या लिखाणात आहे. त्यांच्या लिखाणामध्ये गोष्ट सांगणं येतं. आपण नुसतं वाचायचं नसतं, ते आपण कोणाला तरी काहीतरी सांगतोय ते सगळं त्यांच्या लिखाणात नाही येतं. तेही सिनेमात आहे. पटकन एका वाक्यात किंवा 2 वाक्यात का बघायचा आम्ही दोघी. आपल्या रोजच्या जगण्यातला बराचसा भाग आपल्याला सिनेमात बघायला मिळेल आणि तो जगत असताना बरेचदा आपल्याला समोरनं सांगणारं कोणी नसतं की इथे इथे काहीतरी गडबड होती. ती गडबड आपल्याला नक्की या सिनेमातनं कोणीतरी दाखवून दिली आणि मग आपण पुन्हा एकदा खडबडून जागी होऊन छान जगायला लागलो. आपल्या आयुष्यात आणि आयुष्यात येणाऱ्या आणि आपल्याला वाटेत भेटणाऱ्या अनेक माणसांबरोबरची आपली जी वेगवेगळी नाती आहेत ह्या अशा सगळ्या नात्यांचा हा प्रेमळ सिनेमा आहे. सो म्हणून तुम्ही हा चित्रपट नक्की पहा. हा सिनेमा नक्कीच तुमच्या इमोशन्सना जागं करेल. ज्या थोड्या शांत झालेल्या असतील कदाचित, जसं मी म्हटलं आपण प्रॅक्टिकल झालोय त्याच्यामुळे त्या इमोशन्सना नक्कीच जागं करेल. म्हणून हा सिनेमा बघा. हा छान सिनेमा आहे. याच्यामध्ये थ्रिलर विनोद नाही आहेत. याच्यामध्ये पडद्यावरती शूट केलेलं नाटक नाही. हा एक छान सिनेमा आहे. तो जाऊन बघा. आपल्या आयुष्यातली प्रत्येक रिलेशनशिप रिस्पेक्ट कशी करायची हे जर शिकायचं असेल तर हा सिनेमा नक्की पहा. जो शांत, सुंदर आणि स्ट्रॉंग कंटेंटचा सिनेमा आहे. आम्ही दोघीच्या निमित्तानं खरं तर आपण संवाद साधतो आहोत, पण तरी सुद्धा या ठिकाणी आता होम मिनिस्टरच्या कुटुंबामध्ये इथे तिघी आहेत. म्हणजे आम्ही दोघी तर आहेतच, पण या स्टुडिओमध्ये आता तिघी आहेत. या तिघींपैकी आज पैठणी कोण जिंकणार ते आता आपण बघणार आहोत. घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करणारा होम मिनिस्टर आणि या कार्यक्रमात आज या निमित्तानं बघूया कोण जिंकणार पैठणी. खेळ सोपा आहे, नेहमीचाच आहे. तिघींनी मिळून मनोरा रचायचा. वेळ आहे 2 मिनिटाची. तुम्हा तिघींपैकी ज्यांचा मनोरा उंच असणार त्या पैठणीच्या विजेत्या ठरणार. 1, 2, 3 वेळ सुरू झाली. Oh my God! करायचंय तो टावर करायचंय. परत सुरू करा. 1 मिनिट पूर्ण झालेलं आहे. 1 मिनिट राहिलेलं आहे. ही पाडायचा खेळ समजले का? उभा करायचा खेळ आहे अगं. अजून 30 सेकंद आहे. चला 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 चला. एवढंच ठेवणार आहे. बाकी काही करणार नाहीये मी. वीस सेकंद राहिलेली आहेत. क्या बात आहे. कमॉन मुक्ता. अगं बास नको. बरोबर आहे. आता बॅलन्स कुठे करते? 10, तिथे 9, 8, टिपवायला धक्का नाही. 6, 5, 4, टिपवायला धक्का नाही द्यायचा. 3, 2 वेळ संपली. आता फक्त ठेव. पूर्ण कर. वेळ संपली असेल तर ठीक आहे. आम्ही जिंकली. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद. आणि मुक्ताला मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. आज सर्वत्र प्रदर्शित झालेला चित्रपट आम्ही दोघी, या चित्रपटाला भरभरून शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.